आताचे आमदार राजेश पाटील साहेब यांना या ठिकाणी बंटी साहेबांनी राष्ट्रवादीने उमेदवारी करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं या ठिकाणी काँग्रेसच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी काम करून त्यांना दिलं. हे देत असताना ज्या पद्धतीनं जा मुली जा दिल्या घरी सुखी राहा आपण म्हणतो, त्या पद्धतीने ही मुलगी जी आमच्यातनं गेली ती परत या कार्यकर्त्यांनी, सामान्य कार्यकर्त्यांनी जी भावना आता अवघड साहेबांनी व्यक्त केली, आदरणीय या ठिकाणी विक्रम पाटील साहेबांचे वडील त्या ठिकाणी होते, आम्ही सर्वांनी काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करून त्यांना निवडून आणलं होतं. पण निवडून आलेल्या दुसऱ्याच दिवसापासून आम्हाला या ठिकाणी जी भावना किंवा जी काही भूमिका आमच्या विरुद्ध घेतली ती अतिशय वाईट होती. हे घेत असताना साहेब मी जसं म्हटलं, जा मुली जा दिल्या घरी सुखी राहा, ती मुलगी दिल्या घरात सुखी राहिली सुद्धा आम्हाला काय वाईट वाटून घ्यायचं नव्हतं. ती मुलगी त्या घरानं सुद्धा पळून गेलेली आहे आणि ती आता तिसरीकडे संसार मांडलेला आहे. त्या मुलगीचा संसार जर आपल्या घराला म्हणजे आज आम्ही माहेरची माणसं सांगतो तुम्हाला की आमची आज जबाबदारी